नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आज आपण करणार आहोत विड्याच्या पानाची भजी. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतले. ही विड्याची पानं घेतली, अशी छोटी छोटी घ्यायची. त्यानंतर हळद, तिखट, ओवा, हिंग, धणा पावडर, जिरं, मीठ आणि खायचा सोडा. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतला 1 चमचा आणि 1 वाटी बेसन. आपण आता हे बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. बेसन घेऊया याच्यामध्ये. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर हिंग, धना पावडर, जिरे, ओवा, तिखट, हळद, मीठ चवीपुरतं, त्यानंतर खायचा सोडा थोडा. हे आपण आता थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया. हे आपण चांगलं असं भिजवून घेऊया. जास्त पातळ करायचं नाही. बघा, हे आपलं आता पीठ भिजवून झालंय. बघा, असं एवढं ठेवायचं आहे. थोडंसं आपण तेल टाकूया. तेल हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण 2 मिनिटं. आता याची आपण भजी करणार आहोत. आपण आता तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झालंय. आता आपण याच्यामध्ये पान असं डीप करणार आहोत. पूर्ण याच्यामध्ये आपण सोडणार आहोत. आपण याच्यामध्ये आता चांगले सगळे सोडून घेऊया. आपण आता गॅस कमी केला आहे. कमी गॅसवर आता तळायचे आपण. मस्त अशी फुगलेत, छान दिसतात. असं आपण आता हे पलटी करून घेऊया. ही साईड पण अशी चांगली खरपूस करून घेऊया आपण. छान दिसतात अशी भजी. या साईडनी पण चांगली अशी फ्राय करून घेऊया आपण. आपल्या त्या साईडनी पण फ्राय झाले ते बघा चांगले. पण आता हे काढून घेऊया प्लेटमध्ये. आपण आता हे आपले तयार झालेले आहेत विड्याच्या पानाचे भजी. हे तुम्ही नक्की करा. हे विड्याचं पान हे पचनासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे सगळीच खातील, लहान मुलंही खातील. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.